निघणारे जी.आर सरकार काढतंय, जरांगेंचे लाड सरकार पुरवतंय, त्याच सरकारमध्ये तुम्ही मंत्री बाहेर येऊन शो ऑफ कशाला? तुमच्या सरकारमधील मंत्र्यांच्या मानगुट्या का धरत नाहीत? भुजबळ तुम्ही विरोधी पक्षात नाहीत, होणारे निर्णय तुमच्या समक्ष होतात, तिथंच ते दाबा. बाहेर शो ऑफ कशाला? टोपे अन पवारांनी जरांगेंना पुन्हा उपोषणाला बसवलं. हा पॉइंट नंतरचा. आधी लाठीचार्ज मागचा मास्टर माइंड कोण हे सुद्धा शोधा. नेमकं घडलंय का? छगन भुजबळ जरांगेंच्या विरोधात मैदानात आलेत, मराठा आरक्षणाच्या विरोधात मैदानात आलेत असं म्हणणं चूक ठरेल, मात्र जरांगेंच्या विरोधात मैदानात आलेत हे म्हणणं योग्य ठरेल. त्याला कारण म्हणजे छगन भुजबळांना काहीही केल्या ही गोष्ट सहन होत नाहीये की तीन माजी न्यायमूर्ती जरांगेंपुढे हात जोडतात. ज्या मंत्र्यांचा रुतबा मोठा असतो, 4 बंगले, 4 पोलिसांच्या गाड्या त्यांच्या सुरक्षेला असतात, त्या मंत्र्यांच्या पाठीचा कणा जरांगेंपुढे वाकला आणि त्याला शेक देण्याची काळजी छगन भुजबळांना आहे. आणि ही गोष्ट सुद्धा छगन भुजबळांना खुपते आणि त्यामुळे भुजबळ हाच मुद्दा उचलून जरांगेंच्या विरोधात मैदानात आलेले आहेत. पुढच्या दारातून नाही तर मागच्या दारातून आरक्षण घेण्याचं कटकारस्थान सुरू आहे आणि हे करणारं आमच्याच सरकारमधील मंत्री. प्रश्न असा निर्माण होतो, काही प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत आणि त्याच प्रश्नांवर आज बोलणं गरजेचं आहे. छगन भुजबळ म्हणतात त्या पद्धतीने मागच्या दाराआडून जर मराठा समाजाला आरक्षण दिलं जात असेल तर हे मागच्या दारून आरक्षण देणारे नेमकं कोण आहेत? तर ते तुमच्याच सरकारमधील मंत्री आहेत. कदाचित छगन भुजबळ साहेब हे विसरले असावेत की आता छगन भुजबळ साहेब हे विरोधी पक्षात नाहीत, तर ते सत्ताधाऱ्यांसोबत आहेत. मग होणारे निर्णय हे बंद दाराआड होत आहेत का? भुजबळांना बाजूला ठेवून होत आहेत का? बरं, जे देवेंद्र फडणवीस, जे एकनाथ शिंदे, जे अजित पवार या सरकारमध्ये तिघेही वरच्या स्थानावरती आहेत, ते एकट्या भुजबळांना साईडलाईन करतायत का? आणि आता सरकारमध्ये फक्त एकमेव छगन भुजबळच आहेत का जे ओबीसी नेते आहेत? त्यामध्ये बाकी कुठलेही ओबीसी नेते नाही आहेत का? ज्यांना हा मुद्दा दिसून येत नाहीये का की ओबीसीमध्ये मराठा समाजाला मागच्या दारून आरक्षण दिलं जात आहे की पुढच्या दारून? पण नाही, हा फक्त शो ऑफ करण्याचा तर भाग नाही ना, असाही प्रश्न निर्माण होत आहे. आणि प्रश्न निर्माण का होऊ नये? कारण जे जी.आर काढले जात आहेत, जे सरकार निर्णय घेतोय किंवा जरांगेंपाशी जो कोणी उपोषणाला, आंदोलनाला, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पाठपुरावा करतायत ते सरकारमधीलच मंत्री आहेत. आणि मग छगन भुजबळ थेट आपल्याच मंत्र्यांना आपल्याच सरकारमध्ये का घेरत नाही? बाहेर येऊन आपल्याच सरकारची तू मेमे का करतायत? घरातलं भांडण दारावर का आणतायत? हा प्रश्न तर विचारलाच पाहिजे ना. जो मुद्दा त्यांच्याच मंत्र्यांमध्ये किंवा त्यांच्याच मंत्रालयामध्ये सोडवला जाऊ शकतो, तो बाहेर येऊन बोलण्याची गरज का? आणि म्हणून प्रश्न निर्माण हा होतो की भुजबळ सध्या शो ऑफ तर करत नाहीयेत ना. गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून छगन भुजबळ हे जेलमधून बाहेर आलेले आहेत तेव्हापासून भुजबळ तशा पद्धतीने बघितले तर बॅकफुटलाच होते. आता फ्रंट घेण्यासाठी त्यांना ओबीसी पेक्षा दुसरं कुठलं माध्यम असू शकत नाही, कारण जेलमध्ये जाण्या अगोदर भुजबळ हे देश पातळीवर काम करत होते. एक ओबीसी चेहरा म्हणून भुजबळांकडे पाहिलं जात होतं आणि त्यावेळी त्या काळी सुद्धा भुजबळांचा दबदबा चांगला स्ट्रॉंग होता. पण नंतर काहीशा प्रमाणावरती भुजबळ बॅकफुटला गेले होते आणि आता तो आयता चान्स आलेला आहे आणि त्यामुळे ओबीसी नेते म्हणून पुन्हा एकदा भुजबळ त्यांच्या डॅमेज झालेल्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा उजळणी देण्याचं तर काम करत नाहीयेत ना, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. बरं, जास्तीचं काही नाही, फक्त एवढाच मुद्दा तुमच्यासाठी सोडून जाते आणि एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या की जे जरांगेंच्या बाबतीत जी.आर काढले जात आहेत, मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे जी.आर काढले जात आहे, शिंदे समिती जे काम करत आहे, या सगळ्या घडामोडी सरकारमधील मंत्री करतायत, बरोबर? मग भुजबळ सरकारमधील मंत्र्यांना आतल्या खोलीतच का घेरत नाहीयेत? यांच्या बैठकाही पार पडतायत, मग तिथेच का बोलत नाहीयेत? बाहेर येऊन सभा घेण्याची गरज काय? जरांगे हे एक सर्वसामान्य व्यक्ती, ते काय कोणी पॉलिटिकल लीडर नाहीयेत. ते तर समाजामध्येच येऊन बोलणार, कारण त्यांना समाजासाठी लढायचं. पण होणारे निर्णय हे जर सरकार घेतंय तर मग भुजबळांची लढाई सरकारसोबत पाहिजे, त्यांच्याच नेत्यांसोबत पाहिजे. काय वाटतंय? व्यक्त व्हा. मुद्दा विषय आवडला असेल, पटला असेल तर जास्तीत जास्त व्यक्त जरूर व्हा आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.